अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. 2 फेब्रुवारी गुरुप्रतिपदा. काहीही करणं शक्य नसेल तर तुम्ही या मंत्राचा जप नक्की करा. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कारण आज एवढा शुभ दिवस आहे की तुम्ही दत्त महाराजांची कोणतीही सेवा करा, तुमच्या मनातील मोठ्यात मोठ्या इच्छा पूर्ण होतील. तसेच बाहेरील बाधा, आजारपण, संकट, दुःख, दारिद्र्य दूर होते. जिथे दत्त महाराजांची कोणतीही सेवा केली जाते त्या भक्तावर कधीही कोणते संकट, अडचणी येत नाहीत. दत्त महाराज कायम रक्षण करतात. यासाठी तुम्हाला आज कोणतीही सेवा करायला वेळ नसेल किंवा तुम्ही कोणतीही सेवा करू शकला नाहीत, यासाठी या मंत्राचा जप नक्की करा. दत्त महाराज जिथे आहेत तिथे वाईट लोकांची नजर किंवा बाहेरील बाधा, आजारपण, दुःख, दारिद्र्य कधीही राहत नाहीत. कारण दत्त शक्ती, जोही भक्त दत्त महाराजांची मनापासून सेवा करतो त्या भक्ताला दत्त महाराज लवकरात लवकर फळ देतात व कायम त्या भक्ताचे रक्षण करतात. यासाठी गुरुप्रतिपदा या दिवशी तुम्हाला कोणतीही सेवा करता नाही आली तर तुम्ही फक्त एकच सेवा करा. तुम्हाला संपूर्ण सेवा केल्याचे फळ मिळते. तुम्ही मनामध्ये नामस्मरण करू शकता. कितीही कामामध्ये असाल किंवा कितीही अडचणीमध्ये असाल तरीही नामस्मरण करू शकता. काही कारणाने गुरुप्रतिपदा या दिवशी तुम्हाला सेवा करता आल्या नाही किंवा विटाळ, सुतक काहीही असेल, यामुळे तुम्हाला सेवा करता आली नाही तरीही तुम्ही नामस्मरण करू शकता व दत्त महाराजांची कृपा कायम तुमच्या कुटुंबावर, तुमच्यावर व्हावी यासाठी तुम्ही दत्त महाराजांचे नामस्मरण नक्की करा. नामस्मरण केल्याने कोणतीही सेवा करण्यामध्येही तुम्हाला एवढे ताकद नाही, एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे. तुम्ही नामस्मरण करू शकता. अगदी तुम्ही कुठेही कधीही करू शकता. आज काही कारणाने सेवा करायला नाही मिळाली तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करू शकता. दत्त 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 श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा जप करू शकता. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनामध्ये दिवसभर नामस्मरण करा. कारण आपल्याला काही कारणाने सेवा करता नाही आल्या तर आपण नामस्मरण करू शकतो. कोणतीही सेवा करा मनापासून श्रद्धेने. आपण कोणतीही सेवा केली तर नक्की आपल्या जीवनातील संकट, अडचणी दूर होतात. जिथे दत्त भक्ती आहे, दत्त सेवा केली जाते, तिथं तुमच्यावर खरंच कोणत्याही संकट, अडचणी, बाधा, आजारपण येत नाही. कारण दत्त महाराज कायम तुमचे रक्षण करत असतात. तुम्हाला वेळ असेल किंवा तुम्हालाही तुमच्या मनातील काही मोठ्यात मोठ्या इच्छा असतील, त्या पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल, कोणती सेवा करावी हे तुम्हाला समजत नसेल तर श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे तुम्ही पारायण नक्की करा. एक वेळेस तरी जीवनामध्ये या ग्रंथाचे पारायण करून बघा. तुम्हाला लवकरात लवकर अनुभव येतील. तुम्हाला पहिल्या त्या दुसऱ्या दिवसामध्येच, पारायण काळामध्ये तुम्हाला अनुभव येतील की तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. कारण एवढा जागृत ग्रंथ आहे की तुमच्या इच्छा पूर्ण होतात. दत्त महाराज शीघ्र फळ मिळणारी अशी सेवा आहे. पारायण तुम्ही नक्की करावे. लवकरात लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तुम्हालाही वाटत असेल किंवा तुमच्याही काही इच्छा असतील, तुम्हाला कोणती सेवा करायची हे समजत नसेल तर श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण तुम्ही नक्की करावे. जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होतात. तसेच कोणतेही संकट, आजारपण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. वाईट लोक तुमच्यापर्यंत येत नाहीत. जे निगेटिव्ह लोक आहेत, वाईट विचार करणारी लोक आहेत, ते तुमच्यापासून दूर होतात. यासाठी मनापासून दत्त महाराजांची सेवा करायला सुरुवात करा. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो, दत्त महाराज लवकरात लवकर पूर्ण करतात. खूप लोकांना अनुभव आलेले आहेत. तुम्हालाही वाटत असेल की तुमची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी दत्त महाराजांची सेवा करायला विसरू नका. आपल्या हातून ज्या काही सेवा होत आहे, जे काही पारायण होत आहे ते नक्की करावं. कारण जीवनामध्ये बऱ्याच अडचणीमध्ये, दुःखामध्ये, संकटामध्ये असतो, पण आपण काय करावं हे समजत नाही. तेव्हा सेवा केल्याने आपल्या बऱ्याच अडचणी दूर होतात. तसेच कर्म, भोग हे हळूहळू दूर होतात व दत्त महाराज कायम तुमचे रक्षण करतात. तुमच्या कुटुंबावर कधीही संकट, अडचणी येत नाहीत. घरामध्ये नेहमी आनंदी वार्ता राहते. यासाठी तुम्ही सेवा नक्की कराव्या.
कामामध्ये असाल, कुठेही असाल तरीही नामस्मरण करू शकता. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. हे नामस्मरण चालू ठेवा. जीवनातील बऱ्याच अडचणी, संकट दूर होतील. जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत तोपर्यंत दत्त महाराज ते संकट दूर करतील. यासाठी आपण सेवा करा, उपाय करा, तसेच मंत्र जप हे चालू ठेवायचं आहे. मनातील बऱ्याच निगेटिव्ह विचार बाहेर जातात, पॉझिटिव्ह गोष्टी लक्षात येतात. पॉझिटिव्ह आपण विचार करतो, ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या नक्कीच दूर होतात. यासाठी दत्त महाराजांची आज गुरुप्रतिपदा, या दिवशी कोणतीही सेवा तुमच्या हातून घडली नसेल किंवा काही कारणाने तुम्हाला करता आली नाही, यासाठी तुम्ही दत्त महाराजांचा हा जप नक्की तुम्ही नामस्मरण करा. तुमच्या इच्छा बोला, नक्की पूर्ण होतील. आपण कोणतीही सेवा करा, मनापासून केल्याने त्याचे फळ नक्कीच मिळते. असे नाही की तुमच्या हातून कोणतीही सेवा घडली नाही तर तुम्हाला फळ मिळणार नाही. ते तुम्ही मनापासून दत्त महाराजांचे नामस्मरण केले आहे तर तुम्हाला तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. विश्वास ठेवायचा आहे. आपल्या मनामध्येही काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी विश्वास ठेवावा लागतो. कोणतीही सेवा, उपाय विश्वासाने करतो तेव्हाच ते आपल्या कामी येतात, किंवा सेवा, उपाय आपण कोणतेही विश्वासाने करतो तेव्हा आपल्या इच्छाही पूर्ण होतात. प्रत्येक आपण जे काही उपाय, सेवा करतो त्यावर विश्वास ठेवायला हवा, थोडा वेळ द्यायला हवा. आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.